भंडारा जिल्ह्यातील वैनगंगा, बुलढाणा जिल्ह्यातील नळगंगा व विदर्भाकरिता अतिशय महत्त्वाकांक्षी असलेल्या नदीजोड प्रकल्पात प्रशासकीय मान्यता देण्याच्या हालचाली शासन स्तरावर सुरू आहेत। त्या प्रकल्पात सिंचनाच्या दृष्टीने वंचित असलेल्या वाशिम जिल्ह्यातील कारंजा व मानोरा तालुक्यातील एका उपकालव्याचे नियोजन मूळ प्रस्तावात अंतर्भूत करण्यात यावे अशा आशयाचे खुलासेवार पत्र माजी आमदार प्रकाश डहाके यांनी नामदार जयंत पाटील यांना लिहिले। वैनगंगा नदीवरील गोसी खुर्द प्रकल्पाचे 2721 दशलक्ष घनमीटर पाणी अखर्चित आहे। त्यापैकी 1910 लक्ष घनमीटर पाणी महाराष्ट्र राज्याच्या वाट्याचे आहे। हे पाणी 478 किलोमीटर लांबीच्या कालव्याद्वारे बुलढाणा जिल्ह्यातील नळगंगा नदीपर्यंत वळते। विदर्भातील सिंचनाचा अनुशेष दूर करण्याचा अतिशय महत्त्वाकांक्षी प्रकल्प मंजूर करण्याच्या दृष्टीने शासनाच्या हालचाली सुरू आहेत। यातील 194 किलोमीटरचा कालवा नागपूर विभागातून जात असून 284 किलोमीटरचा कालवा अमरावती विभागातून जाणार आहे। या वडण कालव्यामध्ये 3 टप्प्यात 80 दशलक्ष घनमीटर उपसा प्रस्तावित आहेत। यासाठी 224 मेगावॅट क्षमतेचे संच लागणार आहेत। उर्वरित 10 कालव्यांपैकी उमरेड, बोर व रोहना हे 3 उपकालवे नागपूर विभागातून आहेत, तर निम्म्य, वर्धा, बेंबडा, उमा, काटेपूर्णा व मन असे उपकालवे अमरावती विभागातून प्रस्तावित आहेत। प्राथमिक अंदाजानुसार पिण्याचे पाणी व औद्योगिक गरजा भागवून 2.90 लाख हेक्टरी जमिनीच्या सिंचनाचे उद्दिष्ट या प्रकल्पातून साध्य होऊ शकते। त्यामुळे विदर्भासाठी हा प्रकल्प जलसंजीवनी ठरू शकतो। महत्त्वाच्या विषयाबद्दल मी राज्याचे जलसंपदा मंत्री, राष्ट्रवादीचे अध्यक्ष माननीय नामदार जयंत पाटील साहेब यांना एक पत्र दिलं आहे आणि त्या पत्रात एक आग्रहाची मागणी केली आहे। शासनाचा एक नवीन प्रकल्प होत आहे, वैनगंगा नळगंगा जोड प्रकल्प, नदी जोड प्रकल्प अंतर्गत वैनगंगेचं जे पाणी भंडारा जिल्ह्यात स्टोअर आहे त्यातून नळगंगा म्हणजे बुलढाणा जिल्हा इथपर्यंत कॅनॉलनी पाणी आणायचं आणि त्याच्यातून उपकालवे काही ठिकाणी काढायचे। आता हा प्रस्तावित जो प्रकल्प आहे त्यात 498 किलोमीटर पाणी आणणार आहे शासन आणि तो फिजिबल आहे। म्हणजे जे इरिगेशन होणार आहे, प्यायच्या पाण्याची कामे आणि इरिगेशनचे, त्यांनी हा प्रकल्प फिजिबल होईल असं तंत्रज्ञ सांगतात। आणि हा प्रस्तावित जो प्रकल्प आहे हा प्रकल्प भंडारा जिल्ह्यातून नागपूर जिल्हा, वर्धा जिल्हा, यवतमाळ जिल्हा, त्याच्यानंतर दुर्दैवानं वाशिम जिल्ह्याची बॉर्डर म्हणजे वाशिम आणि अमरावतीची बॉर्डर, अमरावती जिल्ह्यातून अकोला जिल्हा आणि बुलढाणा असा हा प्रकल्प जाणार आहे। आपली मागणी ही आहे की वाशिम जिल्ह्यात याचा एक उपकालवा देण्यात यावा, जेणेकरून कारंजा मानोरा मतदारसंघात वाशिम जिल्ह्यात इरिगेशनची सोय खूप चांगल्या प्रमाणात शेतकऱ्यांना उपलब्ध होईल। त्याच्यासाठी आपण जे पत्र दिलं आहे, पत्र तर दिलंच, पण त्याचा मनापासून पाठपुरावा करायसाठी मी स्वतः कटिबद्ध राहणार आहे। आपलं सजेशन असं आहे की हा जो मेन कॅनॉल जाईल त्यातून जसं आता आपल्या अमरावती विभागाचा जर विचार केला तर अमरावती विभागात बेंबळा असेल, बेंबळ्यासाठी किंवा आणखी काही ठिकाणी उपकालवे काढणार आहेत। आता हे कालवे काढत असताना वर्धा, बेंबळा, उमा, काटेपूर्णा व मन असे कालवे अमरावती विभागातून त्या मेन कॅनॉलमधून उपकालवे घेणार आहे। आपलं म्हणणं असं आहे की बेंबळ्याचा जो उपकालवा आहे तो वाटल्यास बेंबळा नदीतच पाणी टाकायचं आहे तर अमरावती वाशिमच्या बाउंड्रीवर टाका आणि त्याच्यातलाच एक स्तोत्र, एक छोटा कालवा कारंजा मानोरा मतदारसंघासाठी वाशिम जिल्ह्यासाठी द्यावा। कारण वस्तुस्थिती अशी होईल, जो नियोजित प्लॅन आहे तो जर तसाच झाला तर भंडारा जिल्ह्याचं पाणी नागपूर जिल्ह्याला मिळेल, वर्धा जिल्ह्याला मिळेल, यवतमाळला मिळेल, आपल्या विभागात यवतमाळ, अमरावती, अकोला, बुलढाणा या 4 जिल्ह्यांना मिळेल व वाशिम जिल्हा त्याच्यातून वंचित राहू शकतो। आणि वाशिम जिल्ह्याचं दुर्दैव असे की आपल्या जिल्ह्यात 5 नद्याचे उगम आहेत। काटेपूर्णाचा उगम पूस नदी, अर्णावती, अढाण आणि बेंबळा या 5 नद्याचे उगम वाशिम जिल्ह्यातून आहे। पण याच्यावर जी धरणं झाली ती वाशिम जिल्ह्याच्या बाउंड्रीवर किंवा जिल्ह्याच्या बाहेर झाली। पुसद,
पूस अर्णावती प्रकल्प हे यवतमाळ जिल्ह्यात आहे. अळांचं धरण वाशिम जिल्ह्यात आहे, पण वाशिम जिल्ह्याच्या बाँड्रीवर आहे, म्हणजे फायदा यवतमाळ जिल्ह्याला आहे. बेळवळा नदीचं धरण यवतमाळ जिल्ह्यात आहे आणि त्याच्यामुळं वाशिममध्ये आणि काटेपूर्णाचं धरण अकोला जिल्ह्यात महानचं. त्याच्यामुळं वाशिम जिल्ह्याच्या नद्या असून वाशिम जिल्ह्याला न्याय मिळाला नाही, म्हणून आपण मनापासून जयंत पाटील साहेबांच्या हे लक्षात आणून दिलं की कृपा करून अमरावती विभागात एक उपकालवा वाशिम जिल्ह्यासाठी काढावा आणि त्याच्यातून साहजिकच वाशिम जिल्ह्याची बाँड्री असल्यामुळं कारंजा मानोरा मतदारसंघाला, या मतदारसंघातील शेतकऱ्यांना याचा उद्याच्याला खूप फायदा होईल. कारण दुसरं असं आहे, या नद्यावर जे धरणं झाले आहेत, मी आधी सांगितल्याप्रमाणे बेळवळा आणि काटेपूर्णा, अळाण, या नद्यांवर आता बँकिंग आलं आहे पाण्याचं, म्हणजे याच्यावर दुसरं धरण होऊ शकत नाही. आणि त्याच्यामुळं वाशिम जिल्ह्याचा हा जो अन्याय झाला आहे वाशिम जिल्ह्यावर, त्याच्यासाठी निदान एक उपकालवा आला तर एक भंडाऱ्याचं पाणी वाशिम जिल्ह्यात येऊ शकेल आणि त्याच्यासाठी त्यांनी त्याचा अंतर्भाव त्या प्लॅनमध्ये करावा, अशा प्रकारची विनंती माननीय आमदार जयंत पाटील साहेबांना केली आहे आणि त्याचा मी मनापासून पाठपुरावा करायसाठी कटिबद्ध आहे. आपण सगळे या संदर्भात निवेदनं तर देऊच, पण त्याहीपेक्षा हे काम आपलं मार्गी लागलं तर वाशिम जिल्ह्यात काही ना काही फायदा या वैनगंगा, नळगंगा जोड प्रकल्पाचा, नदी जोड प्रकल्पाचा झाल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास ठेवतो आणि या कामासाठी आम्ही सगळे कटिबद्ध राहू, असं परत सांगतो. धन्यवाद. जय जय मा. तर भंडारा जिल्ह्याचं पाणी नागपूर जिल्ह्याला मिळेल, वर्धा जिल्ह्याला मिळेल, यवतमाळला मिळेल. आपल्या विभागात यवतमाळ, अमरावती, अकोला, बुलढाणा या 4 जिल्ह्यांना मिळेल. व वाशिम जिल्हा त्याच्यातून वंचित राहू शकतो. आणि वाशिम जिल्ह्याचं दुर्दैव असेल की आपल्या जिल्ह्यात 5 नद्याचे उगम आहेत. काटेपूर्णाचा उगम पूस नदी, अर्णावती, अळाण आणि बेळवळा, या 5 नद्याचे उगम वाशिम जिल्ह्यातून आहे. पण याच्यावर जी धरणं झाली ती वाशिम जिल्ह्याच्या बाँड्रीवर किंवा जिल्ह्याच्या बाहेर झाली. पूस अर्णावती प्रकल्प हे यवतमाळ जिल्ह्यात आहे. अळांचं धरण वाशिम जिल्ह्यात आहे, पण वाशिम जिल्ह्याच्या बाँड्रीवर आहे, म्हणजे फायदा यवतमाळ जिल्ह्याला आहे. बेळवळा नदीचं धरण यवतमाळ जिल्ह्यात आहे आणि त्याच्यामुळं वाशिममध्ये आणि काटेपूर्णाचं धरण अकोला जिल्ह्यात महानचं. त्याच्यामुळं वाशिम जिल्ह्याच्या नद्या असून वाशिम जिल्ह्याला न्याय मिळाला नाही, म्हणून आपण मनापासून जयंत पाटील साहेबांच्या हे लक्षात आणून दिलं की कृपा करून अमरावती विभागात एक उपकालवा वाशिम जिल्ह्यासाठी काढावा आणि त्याच्यातून साहजिकच वाशिम जिल्ह्याची बाँड्री असल्यामुळं कारंजा मानोरा मतदारसंघाला, या मतदारसंघातील शेतकऱ्यांना याचा उद्याच्याला खूप फायदा होईल. कारण दुसरं असं आहे, या नद्यावर जे धरणं झाले आहेत, मी आधी सांगितल्याप्रमाणे बेळवळा आणि काटेपूर्णा, अळाण, या नद्यांवर आता बँकिंग आलं आहे पाण्याचं, म्हणजे याच्यावर दुसरं धरण होऊ शकत नाही. आणि त्याच्यामुळं वाशिम जिल्ह्याचा हा जो अन्याय झाला आहे वाशिम जिल्ह्यावर, त्याच्यासाठी निदान एक उपकालवा आला तर एक भंडाऱ्याचं पाणी वाशिम जिल्ह्यात येऊ शकेल आणि त्याच्यासाठी त्यांनी त्याचा अंतर्भाव त्या प्लॅनमध्ये करावा, अशा प्रकारची विनंती माननीय आमदार जयंत पाटील साहेबांना केली आहे आणि त्याचा मी मनापासून पाठपुरावा करायसाठी कटिबद्ध आहे. आपण सगळे या संदर्भात निवेदनं तर देऊच, पण त्याहीपेक्षा हे काम आपलं मार्गी लागलं तर वाशिम जिल्ह्यात काही ना काही फायदा या वैनगंगा, नळगंगा जोड प्रकल्पाचा, नदी जोड प्रकल्पाचा झाल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास ठेवतो आणि या कामासाठी आम्ही सगळे कटिबद्ध राहू, असं परत सांगतो. धन्यवाद. जय जय मा. अक्षय लोटे, विदर्भ न्यूज, कारंजा.